उकळगाव तालुक्यातील पूर्वेकडे असलेले देवीचे उकळगाव या गावामध्ये खामगाव उकळगाव हा रस्ता जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे। या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत। अनेकांच्या चारचाकी वाहनांचे नुकसान होत आहे। पावसाळ्यात तर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाता येत नाही, अशी अवस्था या रस्त्यांची आहे। याबाबत प्रवाशांना विचारले असता त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे। नानासाहेब लक्ष्मण निकम। बरं नाना, हा रोड कोणता आहे हो? उकळगाव खामगाव रोड। बरं, काय परिस्थिती एकंदर? भयानक परिस्थिती। रात्री जायचं म्हणलं आम्हाला काटाच येतो। तर पूर्वी ग्रामपंचायतीने मुरुम टाकून त्याच्यावर काहीतरी केलं होतं, पण केलं होतं पण सक्सेस नाही झालं। ती पुन्हा दोन ठिकाणी झालं। म्हणजे ग्रामपंचायतचे सगळे प्रयोग यशस्वी झाले होते, पण ते टिकलं नाही। टिकलं नाही। बरोबर। आता काय केलं पाहिजे? आता त्याच्यावर आम्ही दगडाचं भर पडली पाहिजे। दगडाची भर करून डांबरी झाला पाहिजे, असा पक्का झाला पाहिजे कायमचा असा। दरवर्षी किती लोकसंख्या असेल इकडे? इकडे भरपूर 4-2 गाव असेल मिळत इकडे लोक। दोन्ही तालुक्याला जोडायचं। हा इकडून उकळगाव, इकडे येवला हेरवाड लोक जोडतो। हा पार इकडे देवठाण गोलेगाव इकडे तिकडे जाणार रोड आहे असं गट। आज आपल्या या उकळगाव ते खामगाव या मार्गाचं खूप दुरावस्था झालेली आहे। शाळेतले मुलं 150 रोजचे मुलं जातात इथं, हायस्कूल असल्यामुळं, आणि संसारच्या कॉलेजचे पण गाड्या जातात, त्या पण बंद झालेल्या आहे। आणि माझा रोजचा प्रवास इथनं, मी अक्षरशः काल माझी गाडी घसरून मी पडलो इथं, पुन्हा कपडे बदलायला घरी गेलो। तर माझी एक विनंती शासनाला आणि गावकऱ्यांना, या रस्त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी। आणि शाळेतले मुलं सुद्धा बरेचसे पडले माझ्या देखत, त्याचा सुद्धा काहीतरी त्यांनी विचार करावा, एवढीच मी आशा बाळगतो। आणि लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मी विनंती करतो। पाहिजे तहसीलदार आले पाहिजे, तेव्हा तो रस्ता होऊ शकेल। गावात कोणीच नाही, सरपंच आले तर सरपंच करते नाही, दुसरे आले तर दुसरे केले नाही। याच्या मागे झाले आज माझी कोणाच्या ते काम झालं नाही। या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ग्रामपंचायतीने व लोकसहभागातून अनेकदा या रस्त्यावरती दुरुस्ती केल्याचे सांगितले, परंतु रस्ता पावसामुळे पुन्हा जैसे थे तैशी स्थितीत येतो। त्यामुळे या रस्त्याच्या समस्येवर कायमचा तोडगा काढणे आवश्यक आहे। देवीचे उकळगाव हे महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असल्याने नवरात्रीचे 9 दिवस या गावात यात्रा भरते। त्या अनुषंगाने भाविक भक्त देखील याच रस्त्याने ये-जा करतात। हा रस्ता कोपरगाव आणि येवला या 2 तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने अतिशय महत्त्वाचा आहे। या रस्त्याने विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी प्रवास करतात। उकळगाव जवळच तिळवणी शिरसगाव मार्केट कमिटी असल्याने येवला तालुक्यातील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीत घेऊन येतात। रस्त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया नागरिक व विद्यार्थी देत आहे। दरम्यान या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। CNI महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख, अहमदनगर। माझे नाव ईश्वरी अमोल निकम, मी आता 4थीत शिकते। आजपर्यंत माझे पप्पा मला सोडवायचे शाळेत, पण या रस्त्यामुळे आज पप्पा नव्हते घरी आणि या रस्त्यामुळे आमची खूप अवकाळ चालू आहे। आम्हाला शाळेत जाऊशीच वाटत नाही। हा रस्ता इतका घाण आहे की आम्हाला शाळेतच जाऊशी वाटत नाही। कुठून आली? खामगाव। बरं, हा रस्ता कसा आहे? पुरा खराब रस्ता आहे। काय केलं पाहिजे? काही याच्यावर गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, शासनाला लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही मूळ कुठले? मी खामगावचा आहे। आमचे मुलं शाळेत येते उकळगावला, ते त्यांची भरती हाल होऊन जाते। कोणी पडतंय, कोणी चालतंय, सायकल चाकं बरोबर नाही। वस्तीकडे जाणारी लोकसंख्या, हा रस्ता 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे। आणि या रस्त्यानं रोजची 150 मुलाची पायी आणि सायकलीवरती मुलं जातात। इकडं येवल्याला जाणारे बस, SNT कॉलेजला इथून मुलांची बस जाते, इकडनं पुन्हा संसार कॉलेजला पण इथून मुलांची बस जाते। सगळ्यात मेन समस्या शाळेतल्या मुलांची। आणि यानंतर नवरात्रामध्ये हा रस्ता फुल वाहतो। इकडे नाशिक जिल्ह्यातून येणारे भाविक देवीच्या दर्शनासाठी या रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झाली आहे। ग्रामपंचायतने पण मागच्या वर्षी इथं मदत केली या रस्त्यासाठी आणि इथं लोकवर्गणीमधून पण मदत झालेली होती। शासनाला आणि प्रशासनाला एकच विनंती आहे की हा रस्ता कायमस्वरूपी याच्यावर काहीतरी तोडगा निघावा आणि 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता लवकर सुरळीत व्हावा, हीच आमची मागणी आहे।